भारतीय मजदूर संघाचा भारतीय मजदूर संघाचा व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा आपणा सर्वांना मी परिचय करून देतोय. माननीय श्री अनिलजी डुमने साहेब हे भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आहेत. तसेच सहकारी बँक व्हेज बोर्डाचे अध्यक्ष देखील आहेत. गेली 35 वर्ष ते पूर्णकालिक म्हणून संघटनेचे काम करत आहेत. तसेच जिल्हा व प्रदेश स्तरावर त्यांनी आजवर अनेक जबाबदारी पार पाडलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲडवायझर कमिटीमध्ये ते सदस्य आहेत. माननीय अनिलजी डुमरे साहेबांचा सत्कार करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष श्री नंदकुमार भोसले यांना मी विनंती करतो, त्यांनी सत्कार करावा. एक हो एक हो. आपल्या या मेळाव्याची प्रस्तावना करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपले भारतीय मजदूर संघ सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार भोसले साहेब यांना. भारतीय मजदूर संघाने अनेक वर्षापासून जे परिश्रम घेतलेले आहे की या कायद्यामध्ये बदल व्हावा, तर आज आपल्याला वाटते की ही 21 नोव्हेंबर 2025 रोजीच या कामगार कायद्यामध्ये बदल झालेला आहे असं आपल्याला वाटू शकतं. परंतु गेली अनेक दशके, गेल्या 10 वर्षापासून याच्यावर केंद्र शासनाचं काम सुरू आहे. केवळ त्याचे इम्प्लिमेंटेशन व त्याची अंमलबजावणी ही 21 नोव्हेंबरपासून झालेली आहे. व काही ज्या काही 4 कायदे आपल्याला लागू झालेले आहेत, त्यातील काहींचा विरोध देखील आपण केलेला आहे, जेणेकरून कामगारांच्या बाजूने काही निर्णय जे झाले होते ते भारतीय मजदूर संघाला असे वाटले की ते कामगाराच्या हिताचे नसून त्याच्यामध्ये आणखीन सुधारणा व्हावी, असे काही जे काय नियम त्यामध्ये केलेले होते. त्यामुळे भारतीय मजदूर संघाने प्रथमतः ज्या वेतन संहिताचा त्याचा तर स्वीकार आणि स्वागत केलेलंच आहे, पण ज्या इतर काही कोड आहेत त्याच्यामध्ये सुधारणा देखील सुचवलेली आहे. त्यामुळे या सुधारणा ज्या काय झालेल्या आहेत किंवा ज्या काही सुधारणा सुचवलेल्या आहेत याबद्दल माननीय अध्यक्ष प्रदेशाचे माननीय ॲडव्होकेट अनिलजी डुमने साहेब आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. तर मी जास्त वेळ न घेता या माझं प्रास्ताविक मी या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. भारत माता की. सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत त्याबाबत आपल्याला जे आजच्या मेळाव्यासाठी प्रमुख वक्ते लाभलेले आहेत माननीय ॲडव्होकेट श्री अनिलजी डुमणे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे. भारतीय मजदूर संघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेल्या नवीन कामगार कायद्यांच्या बाबत माहिती आणि मार्गदर्शन मेळाव्याच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष नंदकुमार भोसलेजी, कार्याध्यक्ष वसंत पोद्दारजी, त्याचबरोबर आपल्यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते मान्य आनंदराव मोडकजी, आपल्या प्रांताचे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब कांबळेजी, विभाग संघटन मंत्री मान्य अर्जुन चव्हाणजी, आपल्या मंचामध्ये सभागृहात उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ कार्यकर्ते मान्य प्रकाशराव आळंदकरजी, आनंद मदन कुलकर्णीजी, नरहरी मुळेजी, सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित सर्व विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ता बंधू आणि भगिनी, आपल्या 4-5 वक्त्यांच्या बोलण्यात आजच्या कार्यक्रमाची कल्पना आपल्या सगळ्यांना आलेली आहे. केंद्र सरकारने नवीन कामगार कायदे 21 नोव्हेंबरपासून लागू करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर या विषयावर देशभरामध्ये
चर्चा सुरू झाली, चांगली पण आणि त्याच्या बाजूने आणि विरोधी बाजूने दोन्हीही चर्चा सुरू झाल्या. आणि या सर्व परिस्थितीमध्ये या कामगार कायद्यांची खरोखर आवश्यकता आहे का? हे कामगारांच्यासाठी योग्य आहे का अयोग्य आहेत? अचानक कसे काय केंद्र सरकारने हे कायदे आणले? कामगार संघटनांशी चर्चा का केली नाही? एवढे सगळे कायदे रद्द करून केवळ 4च कायदे ठेवले, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये कामगारांपर्यंत योग्य माहिती गेली पाहिजे. खरोखर ही अशी परिस्थिती आहे का वेगळी काही वस्तुस्थिती आहे, ही सगळ्यांना समजली पाहिजे. या दृष्टीने भारतीय मजदूर संघाने 15 ते 31 डिसेंबर या काळामध्ये देशभर लेबर कोड संबंधात जनजागृती अभियान करायचं ठरवलं. आणि या सर्व विषयाची वस्तुस्थिती दर्शक माहिती जी आहे ही कामगारांपर्यंत समाजापर्यंत पोहोचली पाहिजे, असा प्रयत्न करायचा असं आपण ठरवलं. त्याच कार्यक्रमाचा भाग म्हणून आजच्या या मेळाव्याचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. 4 जे कायदे या ठिकाणी झाले त्याचं पहिलं याचं नाव आहे वेज कोड 2019, म्हणजे 2019 साली झालेला कायदा आहे. सामाजिक सुरक्षा कोड 2020, इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020, ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020. म्हणजे पहिला 2019ला झाला आणि बाकीचे 2020ला झाले. म्हणजे 4-5 वर्षापूर्वी झालेले कायदे आहे, म्हणजे आज काही झालेले असं नाही. आणि ते लागू करण्याची तारीख 21 नोव्हेंबर 2025 आहे, हे याच्यातनं स्पष्ट होतं. मग हे जे कायदे 2019-20ला झाले त्याच्या आधी काय झालं बाबा? अचानक हे 4 कायदे का आले? तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या देशामध्ये कामगार कायदे जे आहेत त्यांची संख्या खूप मोठी आहे. जसं अर्जुनरावांनी सांगितलं की केंद्र सरकारचे 54 कायदे आणि राज्य सरकारांनी मिळून केलेले 100 असे 150 कामगार कायदे आज देशामध्ये अस्तित्वात आहेत. मग एवढी खरंच गरज आहे का? आणि असे वेगळे वेगळे कायदे का झाले? तर आपली भारतीय राज्यघटना आहे. या राज्यघटनेमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी कोणत्या विषयावर कायदे करू शकतात याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. एक सूची जी आहे त्याच्यामध्ये आहे की केंद्र सरकारच जे काही विषयावर केंद्र सरकारच कायदे करू शकतं. दुसरे जे आहे त्याच्यावर फक्त राज्य सरकार करू शकतं. आणि तिसरी सूची जी आहे त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य दोन्हीही करू शकतं, असे विषय त्या ठिकाणी दिलेले आहेत. मग पहिल्या विषयामध्ये काय आहे? तर भारताचं संरक्षणाचं धोरण आहे, परराष्ट्र धोरण आहे, आयात निर्यात आहे, फॉरेन पॉलिसी आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर फक्त केंद्र सरकार कायदे करू शकतं. दुसरं जे आहे की राज्य सरकार आहे, राज्य सरकारला काही विशिष्ट अधिकार काही क्षेत्रात दिलेले आहे, त्याच्यामध्ये केंद्र सरकार करू शकत नाही. असे जवळपास 70-80 विषय आहेत. आणि तिसरी जी सूची आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारही करेल, राज्य आहे. मग आरोग्याचा विषय आहे त्याच्यात दोन्ही कायदे करतील. शेतकरी विषय आहे त्याच्यात दोघांना कायदे करायची संधी आहे. आणि कामगार विषय देखील त्याच्यात आहे. तर कामगार या विषयावर केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार कायदे करू शकतात. त्यामुळे असे 54 कामगार कायदे पहिले केंद्र सरकारने आतापर्यंत केलेत. आतापर्यंत म्हणजे कधीपासून? पहिला कायदा झाला वर्कमेन कॉम्पेन्सेशन ऍक्ट, हा 1923 साली झाला आहे. किती? 1923. आता आपण 2026 मध्ये, म्हणजे 103 वर्षापूर्वी कायदा झालेला आहे. दुसरा कायदा झाला ट्रेड युनियन ऍक्ट, तो 1926 ला झाला. तिसरा पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट, तो 1936 ला झाला. किमान वेतन कायदा 1947 ला झाला. ESI चा कायदा 1948 ला झाला. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 ला झाला. PF चा कायदा 1952 ला झाला. ग्रॅच्युटीचा 1971 ला झाला. बोनसचा 72 ला झाला. असे ग्रॅच्युटीचा कायदा, असे आपण 54 कामगार कायदे आतापर्यंत केंद्राने केलेले आहेत. आणि राज्य सरकारने महाराष्ट्रात देखील अनेक कायदे, म्हणजे माथाडीचा कायदा हा फक्त महाराष्ट्रात आहे, बाहेरच्या राज्यांमध्ये नाही. आता आपल्याकडे सिक्युरिटीचा कायदा आहे, हा महाराष्ट्रात आहे, अन्य राज्यांमध्ये तो नाहीये. MRTO आणि PLP नावाचा एक कायदा आहे, तो देखील फक्त महाराष्ट्रात आहे, बाकीच्या राज्यांमध्ये नाहीये. तर अशा पद्धतीने राज्य सरकारांनी केलेले अनेक कायदे असे मिळून 150 कामगार कायदे झाले. मग आता हे सगळे कायदे मिळून मग या कामगारांना न्याय मिळतो का? कामगारांचे प्रश्न सुटतात का? असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात काय येतं की देशामध्ये कामगारांची संख्या किती आहे. जेव्हा असं म्हणतात की देशात किती कामगार आहे, तर असं म्हटलं जातं 50 ते 55 कोटी कामगार आहे असं म्हणतात. किती? 50-55 कोटी. मग एवढे मोठी कामगार आहे आणि हे कामगार कायदे 150 कोटी मग या सगळ्यांना लागू आहेत का? तर याचा विचार केला तर आत्ता असणारे कायदे हे सगळ्या कामगारांना लागू असणारे कायदे नाही.
50-55 कोटी कामगार आहे, पण सगळे कायदे त्यांना लागू होत नाही. मग कोणाला लागू होतात? तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे वर्ग आहे. एक आहे संघटित क्षेत्र, ज्या ठिकाणी 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करतात त्याला संघटित क्षेत्र म्हटलं जातं. आणि मग दुसरं काय आहे, तर 10 पेक्षा कमी कामगार असणारं क्षेत्र त्याला असंघटित क्षेत्र म्हटलं जातं. मग संघटित क्षेत्रामध्ये जे कामगार काम करतात त्यांची संख्या देशामध्ये साधारण 10% आहे. म्हणजे साधारण 5 ते 6 कोटी कामगार आहेत की ते संघटित क्षेत्रात काम करतात. म्हणजे 10 कामगार आहेत त्यापेक्षा जास्त असलेले उद्योग. मग आता कोणते कोणते आहेत? जिथे छोटे छोटे उद्योग आहेत 10 पेक्षा कामगार ते सगळे आले. राज्य सरकार आलं, केंद्र सरकार आलं, सहकारी बँका, सूतगिरण्या, साखर कारखाने, नगरपालिका, पंचायत समित्या, सर्व प्रकारचे सार्वजनिक उद्योग हे सगळे धरून साधारण 5-6 कोटी कामगार आहेत. आणि आता असणारे जे कायदे आहेत त्यातले 90% कायदे हे फक्त या 10% लोकांनाच लागू होतात. म्हणजे ESI ज्याच्यामध्ये आपल्याला आरोग्याची योजना मिळते, तो फक्त या 10 कामगार असणाऱ्या कामगारांना लागू होतो. प्रॉव्हिडंट फंड जिथे 20 कामगार असेल त्यांनाच लागू होतो, बाकीच्यांना लागू होत नाही. ग्रॅच्युटी जिथे 10 कामगार असेल त्यालाच लागू होतो, बाकीच्यांना लागू होत नाही. बोनस 10 कामगार असतील तरच लागू होतो. त्यामुळे ESI, ग्रॅच्युटी, बोनस, PF हे फक्त यांनाच लागू होतात. पेन्शन बाकीच्यांना मिळते का? मग बाकीच्यांना मिळत नाही. मग हा जो बाकीचा जो सगळा कामगार वर्ग आहे, हा कामगार वर्ग आजही गेल्या 75 वर्ष स्वातंत्र्याच्या नंतर देखील कायदेशीर संरक्षणापासून वंचित आहे. किमान वेतनाचा कायदा त्यांनाच लागू होतो. महाराष्ट्रामध्ये किमान वेतन कायदा आहे, समजा आपल्याला माहिती आहे. पण किमान वेतन कायदा कोणाला लागू होतो? तो महाराष्ट्रामध्ये 68 उद्योग निश्चित केलेले आहेत. या 68 उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनाच फक्त किमान वेतन कायदा होतो. सरकार त्यांच्यासाठी किमान वेतन निर्धारित करतं. मग त्याच्यापेक्षा वेगळे कामगार असेल तर त्यांना आहे का? तर त्यांना नाही. मग अशा कामगारांची संख्या देखील कोट्यवधी, जे संघटित क्षेत्रातले लोक आहेत आणि असंघटित त्यांना लागू होत नाही. मग आमचं म्हणणं असं आहे की केवळ संघटित क्षेत्राला का, असंघटित 9 पेक्षा कमी कामगार असेल तर त्यांना का किमान वेतन नको? त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शेड्यूल इंडस्ट्रीज मधले तुमचे लोक नाही, बाकीच्या लोकांनी काय केलेलं त्यांना का नको? यांना देखील मिळालं पाहिजे, ही भारतीय मजदूर संघाची भूमिका होती. वेतनाची सुरक्षा आहे, वेळेवर वेतन मिळालं पाहिजे. आपल्याला माहिती आहे 7 तारखेला आपल्याला वेतन मिळतं, काही ठिकाणी 1 ला मिळतं, महिना झाला की 30 दिवसानंतर वेतन मिळालं पाहिजे. पण 7 तारखेला वेतन नाही मिळालं तर तक्रार कोण करू शकतं? वेतनाची मर्यादा दिली, काही ठिकाणी 15,000 होती, मग ती 16 झाली, त्याच्या आधी 6,500 होती, आता 21,000 रुपये. म्हणजे 21,000 पर्यंत ज्याचं वेतन आहे त्याला जर 7 तारखेच्या आत वेतन मिळालं नाही मिळालं तर तो तक्रार करू शकतो. पण त्याच्या पुढे वेतन असलं आणि त्याला वेतन वेळेवर मिळालं नाही तर तो करू शकतो का? करू शकत नाही. मग आम्ही असं म्हटलं की वेतनाचा संबंध काय? जो कोणी कामगार आहे त्याला लाख रुपये असो, 50,000, 25 असो, 10,000 असो, त्याला वेळेवर वेतन मिळणं हा त्याचा अधिकार आहे. ते मिळालं पाहिजे. ही अशा प्रकारची मर्यादा असता कामा नये. आणि त्यामुळे कामगार कायदे आहेत, पण अशा प्रकारच्या हर्डल्स ज्याला म्हणता येतील की अशा प्रकारचे अडथळे त्याच्यात निर्माण केले. आता ESIचा कायदा मी आपल्याला सांगितलं 10 पेक्षा जास्त कामगार असतील तर लागू होतो. पण हे खरं आहे का आत्ताच्या भाषेमध्ये? खरं नाही. 10 कामगार असेल तर आता आपण या ठिकाणी सोलापूरमध्ये आहोत. तर 10 कामगार असेल तर सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रात साठी तो लागू आहे. मग समजा तुम्ही मोहोळ तालुक्यात गेला, तुम्ही माळशिरसला गेला, तुम्ही मंगळवेढ्याला गेला, लागू होईल का? नाही होणार, कारण ते फक्त महानगरपालिकेच्या क्षेत्रात आणि 10 कामगार. अशा प्रकारच्या अडचणी देशामध्ये असायच्या. मग आम्ही असं म्हटलं 10 कामगार असणारा तो देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहू द्या, त्या ठिकाणी त्याला ESI मिळालं पाहिजे. म्हणजे 10 कामगारांना लागू होतोय ही पहिली अट आहे. पण दुसरी अट आहे की तो पर्टिक्युलर भौगोलिक क्षेत्रातच असला तरच लागू होईल. आणि त्यामुळे देखील अनेक कामगार या कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जातात, त्यांना देखील त्याचा लाभ मिळत नाही. मग अशा अटी असल्या तर त्याचा उपयोग काय या कायद्याचा? जसं भविष्य निर्वाह निधी मी आपल्याला सांगितलं, PFचा कायदा 20 कामगार असेल तर लागू होतो. पण हे खरं आहे का? हे तेवढं खरं नाही. परत त्याच्यामध्ये आहे की ज्या उद्योगांना लागू होईल त्याची यादी सरकार त्या पुस्तकामध्ये जाहीर करेल कायद्यामध्ये. मग 1, 2, 3, 4, 10, 25, 50, 100 उद्योग त्यांनी लिहिले.
पण 100 पेक्षा वेगळा उद्योग असेल तर त्याला लागू होईल का? लागू होणार नाही. मग आमचं म्हणणं 20 आहे तर पण त्याचा उद्योगाचा समावेश नाही आणि त्यामुळे ते कामगार त्याच्यापासून वंचित होते. आणि अशामुळे कामगार कायदे आहेत, पण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अटी आणि शर्तीमुळे ते कामगार त्या कायद्याच्या लाभापासून वंचित होते. म्हणजे एक तर कायदे लागू होतात 10%च लोकांना मॅक्झिमम. त्याच्यातही या अडथळ्यामुळे त्याच्यातून आणखी 4-5% वगळले गेले त्याच्यातले, तर 4-5% लोकांनाच त्याचा प्रत्यक्ष लाभ होत होता. बाकीच्यांना लाभ होत नव्हता आणि म्हणून या कामगार कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज होती. म्हणून गरज होती. वेतन सुरक्षा मिळाली पाहिजे, सामाजिक सुरक्षा, हे सामाजिक सुरक्षेचे कायदे. ESI आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे, पेन्शन आहे, ग्रॅच्युटी आहे. हे सगळे सामाजिक सुरक्षेचे कायदे म्हटले जातात. आणि हे मिळतं कोणाला? फक्त 5 ते 10% लोकांना. 90% लोक जे आहेत त्यांना का मिळू नये? तर मग मिळालं पाहिजे. आणि आम्ही समजा 75 वर्ष स्वातंत्र्याची साजरी करतो, 77 वर्ष, आणि 77 वर्षात आम्ही किती लोकांना संरक्षण केलं? जास्तीत जास्त 8-10% लोकांना. मग हे 90% लोकांना कधी मिळणार? ह्याच गतीने आम्ही गेलो तर आणखी 75 वर्ष देखील मिळणार नाही. मग यासाठी आवश्यक ते बदल सरकारने केले पाहिजे. यासाठी आपला लढा भारतीय मजूर संघाचा गेली 40 वर्ष सुरू होता. आणि मग आपण सातत्याने सरकारकडे मागणी करत होतो. मग 1999 ला सरकारने ठरवलं की एक लेबर कमिशन आपण 2000 साली त्याचं नोटिफिकेशन निघालं. त्यावेळेला प्रधानमंत्री होते माननीय अटल बिहारी वाजपेयी. त्यांनी एक सेकंड लेबर, दुसरा श्रम आयोग स्थापन केला. त्यावेळेला एक कामगार मंत्री, माजी कामगार मंत्री होते, त्यांचं नाव रवींद्र वर्मा. या रवींद्र वर्माजींच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन झाला. त्या आयोगामध्ये, या साहेब पुढे बसा, इथे बसा. त्या आयोगामध्ये पहिल्या लाईनीत द्या, बसा इथे. त्या आयोगामध्ये माजी कामगार मंत्री रवींद्र वर्माजी होते. भारतीय मजदूर संघ, सिटू, आयटक, HMS, इंटक या सगळ्या संघटनांचे पदाधिकारी त्याच्यामध्ये होते, सदस्य. त्याचबरोबर विविध एम्प्लॉयर्स म्हणजे मालकांच्या ज्या संघटना, मग फिक्की असेल, CII असेल, MCI असेल, FEI असेल, अशा अनेक संघटना मालकांच्या आहेत, त्यांचे पदाधिकारी होते. लघु उद्योग भारतीचा पदाधिकारी होता. माजी सनदी अधिकारी होते, केंद्र सरकारचे अधिकारी होते, राज्य सरकारचे प्रतिनिधी होते, माजी न्यायाधीश होते. अशा अनेक लोकांचं मिळून 20-25 लोकांचं, अनुभवी लोकांचं हे कमिशन स्थापन करण्यात आलं. मग या कमिशननी आत्ताच्या असणाऱ्या कामगार कायद्यांची अभ्यास केला आणि या कायद्यामध्ये आवश्यक काय बदल केले पाहिजे जेणेकरून हा सगळा कामगार वर्ग कायद्याच्या संरक्षणाच्या क्षेत्रात येईल. यासाठी काय केलं पाहिजे असा अभ्यास केला. देशभर ते फिरले. सर्व कामगार संघटना, ज्याला स्टेक होल्डर्स म्हटलं जातं, म्हणजे कामगार या कायद्याचा लाभधारक आणि त्याचा परिणाम होणारा सगळा घटक, याला स्टेक होल्डर असं म्हटलं जातं. या स्टेक होल्डर्स बरोबर चर्चा केली. मग मालक लोकांशी चर्चा केली, कामगार संघटनांशी चर्चा केली, राज्य सरकारांशी चर्चा केली, न्यायाधीश जे आहेत, माजी न्यायाधीश आहे, सरकारी अधिकारी आहेत, त्यांच्याशी चर्चा केली. आणि चर्चा केल्यानंतर 2 वर्षांनी 2002 साली त्यांनी आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला. तो देखील त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयीजीच होते. त्यांनी ते अहवाल वाचन त्यांनी सुरू केलं. दरम्यानच्या काळात 2 वर्षानंतर त्यांचं सरकार गेलं 2004 साली. मग मनमोहन सिंग सरकार त्या ठिकाणी आलं. थोड्या दिवसामध्ये त्यांनी हा अहवाल स्वीकारला. या आयोगाने जे काही अहवाल मिळाला आणि तो स्वीकारला. काय म्हटलं होतं त्या अहवालामध्ये? त्यांनी असं म्हटलं होतं की हे जे अनेक कामगार कायदे आहे, या कायद्यांचं सुसूत्रीकरण केलं पाहिजे. म्हणजे हे 150 कायदे आहेत किंवा केंद्र सरकारचे स्वतःचे 54 कायदे आहेत. म्हणजे 54 कायदे इतके कायदे आहेत, म्हणजे एखादा पेपर्सवाल्यांसाठीचा वेगळा, न्यूजपेपर बिडी कामगारांसाठी वेगळा, सिनेमा ऑटोग्राफरसाठी वेगळा, प्लांटेशन वर्करसाठी वेगळा, बिडी कामगारांसाठी वेगळा, असे छोटे छोटे इंडस्ट्रीजच्या साठी कायदे. मग एखादा निधीचा कायदा असेल, एखाद्या पेन्शनचा कायदा असेल, म्हणजे एवढे कायदे होते आणि सामान्य कामगाराला आणि कामगार नेत्यांना देखील ते समजणं अवघड होतं. मग त्यांनी असं म्हटलं की हे सगळे कायदे आहेत, याचं सुसूत्रीकरण केलं पाहिजे. सुटसुटीत कमीत कमी 4 गटामध्ये, 7 गटामध्ये हे कायदे करावे, 7 गट करावे. आणि त्याचं ज्याला म्हणता येईल सुसूत्रीकरण असताना वेतन आहे, वेतनाशी संबंधित एक गट तयार करावा. सुरक्षा आहे कामाच्या ठिकाणची, त्याच्या संबंधित दुसरा गट तयार करावा. सामाजिक सुरक्षा, कारखान्याच्या तिथली सुरक्षा आहे, तिच्यासाठी तिसरा करावा.
औद्योगिक संबंध आहे, जिथं कामगार मालक संबंध असतात, भांडण होतात, वादविवाद निर्माण होतात, स्टँडिंग ऑर्डरचा विषय असतो, ट्रेड युनियनचा विषय, याचा एक गट तयार करावा. असे गट तयार करून ते कायदे त्याच्यामध्ये आणावे आणि सामान्य कामगाराला, मालकाला, म्हणजे कामगाराला तर समजलेच पाहिजे, पण कामगाराला त्याचा लाभ कधी मिळतो कुठल्याही कायद्याचा? जेव्हा समोरचा मालक त्याची अंमलबजावणी करेल तर कामगाराला लाभ होतो. म्हणजे मालक इम्प्लिमेंटेशन करायचं कोणी? मालकाने. किमान वेतन द्यायचं कोणी? मालकाने. लाभधारक कोण आहे? कामगार. मालकाने दिले तर कामगाराला त्याचा लाभ मिळणार आहे. मग कामगाराला जेव्हा चांगले मिळालं पाहिजे तेव्हा मालकाला देखील ते सुटसुटीत असेल आणि त्याची अंमलबजावणी करणं सोपं असलं पाहिजे. एवढे 150 कायदे, प्रत्येकाचं वेगळं रजिस्टर, प्रत्येकाचा इन्स्पेक्टर, या सगळ्याचा मग त्यांनी कामधंदा चालवायचा का? ह्या सगळ्या गोष्टी करत बसायच्या? मग याच्यापेक्षा पैसे द्या आणि ते सेटल करा. भ्रष्टाचार त्या ठिकाणी बोकाळतो आणि याच्यातून मग प्रत्यक्ष लाभ कामगारांना मिळत नाही. म्हणून त्या कायद्यांचं सुसूत्रीकरण करावं अशा प्रकारचा त्या ठिकाणी त्यांनी अहवाल सादर केला, तो सरकारने स्वीकारला. मग मनमोहन सिंग सरकारने त्याच्यावर काम सुरू केलं. हा कामगाराविषयी असल्यामुळे त्यावेळेला कामगार मंत्री होते ऑस्कर फर्नांडिस. ऑस्कर फर्नांडिस हे त्यावेळेचे कामगार मंत्री होते. त्यांनी त्याच्यावर काम सुरू केलं. त्यांनी गट तयार केले, 4 कोड तयार करायचा निर्णय घेतला आणि त्यांनी काम सुरू केलं. मग सगळ्या कामगार संघटनांना त्यांना बोलवलं, त्यांना आपले ड्राफ्ट त्यांना सादर केला, त्याच्यावर म्हणणं मागवायला सुरुवात केली. प्रत्येकाने आपलं म्हणणं सादर केलं, विरोध केला, बदल झाले. या सगळ्या काळामध्ये काही काळ सरकार चाललं. 2014ला सरकार बदललं. मग बदलल्यानंतर दुसरे कामगार मंत्री आले. त्यांचं नाव होतं पहिले बंडारू दत्तात्रय, आंध्र प्रदेशमधले आपले. त्यांनी त्याच्यावर काम सुरू केलं. काही काळ त्यांनी त्या प्रोसेस पुढे नेल्या. काही काळ त्यांचं झाल्यानंतर सरकारमध्ये कामगार मंत्री बदलले. संतोष कुमार गंगवार त्या ठिकाणी आले. त्यांनी तो विषय पुढे नेला आणि 2019 साली या पहिला कायदा जो आहे संसदेमध्ये पारित झाला. म्हणजे या सगळ्या विषयामध्ये सर्व कामगार संघटना या चर्चेत सहभागी झालेल्या होत्या. असं नाही की आम्हाला माहितीच नाही, आम्हाला विचारलंच नाही, आम्हाला सांगितलंच नाही, असं नाही. सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, सगळ्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली. अशा पद्धतीने हा कायदा आला. संसदेमध्ये देखील हा कायदा आल्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती, पण आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला विरोधी पक्ष सगळा बाहेर बसलेला असायचा. तेव्हाच बसलेला असायचा आणि आज पण बाहेरच असतो. प्रत्येक गोष्टीवर तुम्ही बहिष्कारच करणार, चर्चाच करणार नसेल तर मग काय सरकार काही त्याचं काम थांबवणार आहे का? मग लेबर सारखा जर एवढा महत्वाचा विषय, देशातल्या 50 कोटी लोकांना जर अफेक्ट करणारा विषय असेल तर विरोधी पक्षाने देखील त्यावेळेला हा बहिष्कार मागे घेऊन त्याच्यावर सही चर्चेत सहभागी झालं पाहिजे होतं. पण त्यांना त्याच्यात सहभागी व्हायचं नाही. ज्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलं पाहिजे, त्याला विरोध करायचा असेल तर विरोध केला पाहिजे, बदल करायचा असेल तर करार लावला पाहिजे, तिथं तुम्ही जाणार नाही आणि नंतर म्हणणार की तुम्ही आम्हाला विचारलंच नाही. या सगळ्यामुळे हे लोक सरकारने सांगितलं बाबा असं असं आहे. त्यांनी त्याच्यावर चर्चा घडवली, त्यांच्यात चर्चा झाली. ज्या लोकांनी सहभाग घेतला त्याच्यामध्ये त्यांनी घेतला आणि ते कायदे त्या ठिकाणी पारित झाले. म्हणजे असं नाही की आम्हाला माहितीच नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समजून घेतलं, मग 2004 साली, 20 साली, 19ला पहिला आणि 2020ला बाकीचे 3 कायदे. काय कायदा आहे बाबा आता? ह्या नवीन कायद्याने काय होणार आहे? आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही कायदाचा मिळणारे अधिकार याने काढून घेतलेले नाही. 29 कामगार कायद्यांचं एकत्रीकरण करून 4 कायदे केलेले आहेत. म्हणजे एका कायद्याचे सगळे हक्क काढून घेतले असं कुठेही झालेलं नाही. 29 कामगार कायदे 4 गटात विभाजित केले. पहिला गट आहे वेतनाचा, वेतन कोड, वेज कोड. मग त्याच्यामध्ये काय, वेतनामध्ये काय येतं? किमान वेतन येतं. दुसरं काय येतं? वेळेवर वेतन म्हणजे पेमेंट ऑफ वेजेस. तिसरं वेतन समान काम समान वेतन म्हणजे इक्वल रेम्युनरेशन ऍक्ट. चौथा आहे बोनस ऍक्ट. या 4 कायद्यांचं एकत्रीकरण करून पहिला कोड केला, त्याचं नाव वेज कोड. मग आता आपण जसं म्हटलं किमान वेतन सगळ्यांना मिळत नव्हतं, आता मिळणार आहे का? तर आता देशातल्या प्रत्येक कामगाराला, जो कामगार आहे त्याला किमान वेतनाची हमी या नवीन कायद्यामध्ये मिळणार आहे, मिळाली आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाला किमान वेतन. मग युनिव्हर्सल ज्याला म्हणता येईल की नॅशनल फ्लोअर मिनिमम वेजेस, अशा प्रकारचा एक वेजेस सरकार ठरवणार आहे. म्हणजे काय असेल तर बाबा एक किमान लेवल सरकारने ठरवली की देशामध्ये साधारण 8,000 रुपये वेतन असलं पाहिजे. मग कुठल्याही उद्योगात त्याच्यापेक्षा कमी असता कामा नये, कुठल्याही राज्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी असता कामा नये. आज अनेक राज्यामध्ये वेगळे वेगळे वेतन आहे. आज महाराष्ट्रात एक आहे,
गुजरातमध्ये एक आहे, कर्नाटकमध्ये एक आहे, केरळमध्ये, तामिळनाडू, आंध्र याच्यामध्ये एक आहे. आता आपल्या अर्जुनरावांनी सांगितलं की गेले 3-4 वेळेला आम्ही पाहिलं की 6 महिने झाले डीएच वाढला नाही. बरोबर आहे का नाही? आम्ही निदर्शनं केली. मिनिमम वेजेसचा डीए वाढला नाही. पण आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या शेजारी आंध्र आहे, तेलंगणा आहे. या तेलंगणामध्ये 2012 पासून डीए वाढतच नाही. डीए 2012 पासून त्यांनी वाढवलेला नाही. कुठल्याच इंडस्ट्रीजचा वाढवलेला नाही किमान वेतनाचा. हिमाचल प्रदेशमध्ये डीएच नाहीये. पश्चिम बंगालमध्ये आता पण सरकारी कर्मचाऱ्यांना देखील डीए वाढत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये केस गेलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने ऑर्डर करून देखील राज्य सरकार त्या ठिकाणी डीए देत नाही. ही परिस्थिती आहे. त्यामुळे आताच्या या नवीन कोडमध्ये कामगारांना, एक कामगार असो अथवा 1000 असो, प्रत्येकाला किमान वेतनाची हमी या नवीन कोडमध्ये दिलेली आहे. म्हणजे युनिव्हर्सल सोशल सिक्युरिटी आणि युनिव्हर्सल मिनिमम वेज असं त्याचं वर्णन करता येईल. प्रत्येकाला किमान वेतन. मग तो कुठल्याही उद्योगात काम करतो ना, आता आपल्याकडे 68 उद्योग आहे, बाकीच्यांना नाही. मग आता सगळ्यांना त्या ठिकाणी किमान वेतन. वेळेवर वेतनाची हमी. जसं मी म्हटलं, आता पहिले 21,000 होतं, त्याच्यापेक्षा कमी जास्त असेल तर नव्हतं. पण आता कामगाराची व्याख्या बदलली. एम्प्लॉई ही जी डेफिनेशन आहे ती बदलली. स्किल्ड, अनस्किल्ड, सेमी स्किल्ड हे कामगार तर आहेत, हाय स्किल्ड पण आहे, सुपरवायझर आहे, मॅनेजरियल आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, त्याच्यानंतर तुम्ही ऑपरेशनल आहे, इंजिनियर्स आहे. सगळ्या प्रकारचे लोक त्या एम्प्लॉई डेफिनेशन मध्ये कव्हर झालेले. म्हणजे आता काय असायचं, स्किल्ड, सेमी स्किल्ड, अनस्किल्ड, हाय स्किल्ड यांनाच किमान वेतनाची आणि वेळेवर वेतनाची हमी होती. आता असं नाही. मॅनेजर असेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर असेल तर त्याला देखील वेळेवर वेतनाची हमी आता नवीन कायद्यामध्ये मिळालेली आहे. मग आता हे चांगलं का वाईट आहे? प्रत्येकाला किमान वेतनाची हमी आहे आणि तरी पण आम्ही त्याला विरोध करायचा कसं चालेल? देशामध्ये आजपर्यंत जी गोष्ट घडलेली नाही त्या एक मोठी गोष्ट या नवीन कायद्यामध्ये या ठिकाणी आलेली आहे. इक्वल पे इक्वल रेम्युनरेशन, समान काम समान वेतन असं आपण म्हणतो. आता आमच्या मोडक साहेबांनी उल्लेख केला 56 ची केस 2012 पासून 2026 पर्यंत केस चालली, 2025 पर्यंत 13 वर्ष केस चालली. आता लगेच मिळेल अजून काही माहित नाही, केसचा निर्णय लागलेला आहे. पण हे इक्वल वर्क इक्वल ठरवणं देखील अवघड आहे आजच्या काळामध्ये, आजच्या कायद्यामध्ये. पण नवीन कायद्यामध्ये आणखी सुटसुटीतपणा त्या ठिकाणी आणलेला आहे. इक्वल काम इक्वल वर्क ठरवण्यासाठी आणखी चांगल्या पद्धतीची स्थिती हळूहळू निर्माण होणार आहे. हा एक चांगला फायदा या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या विषयामुळे नवीन वेज कोड जो आहे हा अत्यंत चांगला आहे. आपल्याला माहिती, आता या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट लेबर बसलेले असतात, त्यांना अपॉइंटमेंट लेटर मिळतं का? नाही मिळत. बहुसंख्य 90% लोकांना मिळत नाही. पेमेंट स्लिप मिळते का? खूप भांडलं तर मिळते, ती पण मिळत नाही. याच्या पुढे प्रत्येक कामगाराला अपॉइंटमेंट लेटर हे कंपल्सरी तुम्हाला द्यावं लागणार आहे. प्रत्येक कामगाराला पेमेंट स्लिप ही द्यावी लागेल. मग तो सब कॉन्ट्रॅक्टर असो, कॉन्ट्रॅक्टर असो किंवा प्रिन्सिपल एम्प्लॉयर कोणाकडेही काम करणार असो, प्रत्येकाला किमान वेतन द्यावं लागेल, प्रत्येकाला अपॉइंटमेंट लेटर द्यावं लागेल, प्रत्येकाला पेमेंट स्लिप कंपल्सरी तुम्हाला द्यावी लागेल. आतापर्यंत हे कायदे होते, आहे नाही देत. काय होतं वाकडं मालकांचं? एखाद्या गोष्ट तुम्ही नाही दिली, काय होतं? मालक विचार काय होणार आहे माझं होऊन वकिलाकडे जातात, मी नाही भरलं, नाही दिलं, काय होणार आहे? 500 रुपये दंड होईल, 1000 रुपये होईल. पण तो 1000-500 दंड कधी होईल? तुमच्यावर पहिले खटला गव्हर्नमेंट भरेल, इन्स्पेक्शनसाठी इन्स्पेक्टर येईल, त्यांनी इन्स्पेक्शन करायचं, मग तो खटला भरायचा, तो खटला 5-10 वर्ष चालेल आणि मग तुम्ही भंग केला हे डिक्लेअर होईल, मग तुम्हाला 1000 रुपये दंड होईल. 1000 रुपये दंड ते भरणार. त्या काळामध्ये वकिलाला लाख रुपये फी देतात ते. पण कामगारांना या गोष्टी देत नाही. त्यांना माहिती आहे काही होत नाही आपलं वाकडं. पण ह्याच्या पुढे हे इतका सहजासहजी असणार नाहीये. कमीत कमी 50,000 रुपये दंड. एकदा पहिली चूक केली 50,000, दुसरी चूक केली 2 लाख, तिसरी केली 5 लाख, अशा पटीने वाढत जाईल. म्हणजे आणि ही कंपाऊंडिंग अशा प्रकारचे ज्याला म्हणता येईल की पनिशमेंट जे आहेत कंपाऊंडिंग अशा प्रकारचे गुन्हे असणार आहे. दोन्ही गुन्ह्यांचं एकत्रीकरण केलं जाईल आणि त्याचे सगळे आता हे ऑनलाईन सगळ्या प्रकारचे नोंदणी होईल. आम्हाला माहिती आधी केलं की नाही याचा विषय नाही. आणि या सगळ्याच्यामुळे कामगार वर्गाच्या मालक वर्गावर देखील एक दबाव राहणार आहे. आज कसं आहे, कायदे आहे पण ते कायदे असे होते की टूथलेस होते, नेललेस होते, त्याला नख नाही, त्याला दात नाही.
मग असा एखादा वाघ समोर बसलेला असं त्याला कळलं याला नखच नाहीये, याचे दात काढून घेतलं तर कोण वाघाला घाबरतं? तसं या कायद्यांची परिस्थिती होती. आता या कायद्यांना नख पण दिलेले आहेत, दात पण दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे एखादे गव्हर्नमेंट लेबर ऑफिसरकडे आम्ही जातो तक्रार घेऊन. तर या कामगाराला मला कामावरून काढलं, मला वेतन मिळालं नाही. जबाबदारी कोणाची असते? तुला वेतन मिळालं नाही, तू जबाबदारी सिद्ध कर, मला नाही मिळालं. तू ह्याच्याकडे कामाला हे तू सिद्ध कर. आता या प्रकरणामध्ये परिस्थिती उलटी होणार आहे. म्हणजे एखाद्या बँकेतला एखादा कर्मचारी असेल, कॉन्ट्रॅक्टचा असं धरूया, बँकेतला कॉन्ट्रॅक्टचा कर्मचारी आहे आणि त्याला पगार तुम्ही दिला नाही. अनेक अनेक आता राष्ट्रीयकृत बँक आहे, सफाई कामगार असतात, ते कॅशमध्ये पगार देतात, कुठलीच काही नोंद नाही त्याची. मग त्या माणसाने उद्या तक्रार केली तर बँकेला सिद्ध करायला लागेल की मी ह्याला पगार दिलाय, या तारखेला पगार दिला, बँकेत त्याचं आहे, याची सही मी वाउचरवर घेतलेली, याची सही रजिस्टरवर घेतलेली आहे. म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ ज्याला म्हणतात, तुम्हाला आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी याच्या आधी तक्रार करणाऱ्या कामगारावर असायची. त्याच्याऐवजी ती आता तक्रार करणाऱ्या कामगारावर न राहता ती मालकावर टाकण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मालकांना देखील त्याचा एक मोठा दबाव राहणार आहे. ही जी गरज होती, मग ही गरज आहे का नाही? याच्यासाठी कायद्यांमध्ये बदल करायची गरज आहे का नाही? ते केलेत. मग असं असताना आम्ही त्याचं स्वागत करायला पाहिजे का आम्ही त्याचा विरोध करायला पाहिजे? हा विचार आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. दुसरा सामाजिक सुरक्षेचा विषय आपल्याला मी सांगितला, ESI सांगितलं, जॉग्राफिकल एरियाचा विषय सांगितला, दुसरं प्रॉव्हिडंट फंड, त्याच्यासाठी शेड्यूल एम्प्लॉयमेंटचा विषय होता, मिनिमम वेजेस, शेड्यूल एम्प्लॉयमेंट. आता शेड्यूल एम्प्लॉयमेंट हा विषय काढून टाकला. कुठल्याही कायद्यामध्ये शेड्यूल राहणार नाही. 10 कामगार ESI लागू म्हणजे लागू. मग तो कुठेही ग्रामीण भागात एखादा कारखाना असू द्या, त्याला तो लागू राहणार, त्याच्याशी बाकी काही विषय राहणार नाही. 20 कामगार आहे, PF त्या ठिकाणी लागू राहणार, ग्रॅच्युटी 10 कामगार लागू राहणार. अशा पद्धतीने या कायद्या लागू करण्यामध्ये असणारे ज्या काही अडथळे होते ते सगळे काढून टाकले आणि सुटसुटीतपणे केल्यामुळे बहुसंख्य कामगार हे या कायद्याच्या कक्षेमध्ये खऱ्या अर्थाने आता या ठिकाणी येणार आहे. आपल्याला माहिती आहे अनेक IT मध्ये स्टेट बँक लोक काम करतात, मोठमोठ्या उद्योगांमध्ये काम करतात, लाख रुपये पगार असतो. DA बेसिक किती असतं? 10%, 15%, 20%. का बरं एवढं कमी ठेवतात DA बेसिक? कारण DA बेसिकवर त्यांचं सोशल सिक्युरिटी, त्या ज्याला काय डिडक्शन असतं ते दिलं जातं. म्हणजे ESIचं डिडक्शन DA बेसिकवर देणार, ESIचं नाही, समजा ते ग्रॉसवर आहे, PFचं देणार, ग्रॅच्युटी त्याच्यावर आहे, बोनस त्याच्यावर आहे. मग आता ह्याच्यामुळे हे जे काही जगलरी केली जायची की एकूण वेतन भलं मोठं आहे, त्याच्यात 10-5%, 20%च फक्त मूळ वेतन असायचं, हे होऊ नये आणि कामगारांना प्रॉव्हिडंट फंड आहे, ग्रॅच्युटी आहे, याचा चांगला लाभ झाला पाहिजे. म्हणून आता एकूण वेतनामध्ये कमीत कमी 50% हे बेसिक असलं पाहिजे, अशा प्रकारची तरतूद आहे. लक्षात घ्या. मग ज्या ठिकाणी कमी आहे त्याचा वाढेल, ज्या ठिकाणी जास्त आहे त्याचा काही प्रश्न निर्माण होणार नाही. पण बेसिक आणि 50% रकमेवर सगळे सोशल सिक्युरिटीचे बेनिफिट अवलंबून असतील. ESI देखील 50% बेसिकवरच, बेसिक DAवरच अवलंबून असेल, बाकीच्या गोष्टी त्याच्यासाठी गृहीत धरल्या जाणार नाहीत. आणि त्यामुळे कामगारांना ग्रॅच्युटीचा लाभ वाढेल, प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम वाढेल. आपल्याला माहिती आहे कॉन्ट्रॅक्ट लेबरला ग्रॅच्युटी मिळत नाही. आता या सगळ्या गोष्टींमध्ये प्रिन्सिपल एम्प्लॉयरला देखील सर्व ठिकाणी जबाबदार धरण्यासाठी तरतूद आहे. प्रिन्सिपल एम्प्लॉयर कॉन्ट्रॅक्ट लेबरला नेमला की माझा काय संबंध आहे, हा कॉन्ट्रॅक्टचा माणूस आहे, तो तुमचं तुम्ही पाहून घ्या, मला काय माहित नाही, अशा करून सगळ्या हा जबाबदारी झटकून टाकतात. ही जबाबदारी झटकणे याच्या पुढे चालणार नाही. जर त्याला वेतन मिळालं नाही, त्याचा PF कापला गेला नाही, त्याचा ESI भरला नाही, तर बोनस मिळाला नाही, तर प्रिन्सिपल त्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर सब कॉन्ट्रॅक्टरने, एखादा कॉन्ट्रॅक्टरने दुसरा सब कॉन्ट्रॅक्टर नेमला तर सब कॉन्ट्रॅक्टर असू द्या, कॉन्ट्रॅक्टर असू द्या, या सगळ्यांची जबाबदारी प्रिन्सिपल एम्प्लॉयरवर राहणार आहे, जी आतापर्यंत नव्हती. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे आपण आता सगळीकडे ऐकतो, माझं म्हणणं, मी कधी कधी असं म्हणतो की वोट चोरी, वोट चोरी. आता सगळेजण म्हणतात, राहुल गांधी सगळीकडे वोट चोरी. माझं वोट चोरी नाही, वेज चोरी सगळीकडे देशभर चालू होती, वेतन चोरी. अशा पद्धतीने कामगारांना कमी वेतन द्यायचं. कॉन्ट्रॅक्टरचे कामगार असायचे, त्याला पैसे दिले की प्रत्यक्ष जास्तीवर सही घ्यायची, कमी पैसे द्यायचे. अनेक लोक असे की त्यांचे पैसे बँकेत भरले जातात, त्याच्याकडनं ATM काढून घेतलं जातं, 2000 काढून घेऊन ATM हातात दिलं जातं. हे जे सगळी वोट चोरीचे जे वेतन चोरी जी चाललेली आहे
ती वेतन चोरी थांबली पाहिजे. सामान्य कामगाराला त्याच्या कामाचा पूर्ण मोबदला मिळाला पाहिजे आणि त्याला सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. यासाठी या कायद्यांची गरज होती. ते बदल या ठिकाणी केलेले आहेत आणि त्याचा सर्व लाभ जो आहे येत्या काळामध्ये या कामगारांना मिळणार आहे. तिसरा विषय काय आहे? तिसरा विषय जो आहे ज्याला म्हणता येईल की या सामाजिक सुरक्षेच्या बरोबरच आणखी एक विषय आहे. तिसरा जो आहे तुमचा इंडस्ट्रियल रिलेशन कोड आहे. समजा इंडस्ट्रियल आता नाही, सामाजिक सुरक्षेमध्ये आणखी एक महत्वाचा विषय आहे की हे तर मी ESI EPF सांगितलं, पण एक मोठा वर्ग आहे असंघटित क्षेत्रातला वर्ग. आपण 90% कामगार आहे त्याच्यामध्ये, त्यांना काय मिळणार आहे? मग 90% कामगारांमध्ये जे कामगार 1 पासून 9 पर्यंत उद्योगात काम करणारे आहेत त्या सगळ्यांना किमान वेतनाची हमी त्या ठिकाणी मिळणार आहे. हा पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे असंघटित क्षेत्रासाठी सामाजिक सुरक्षा हा नवीन त्या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे. म्हणजे ESI PF ग्रॅच्युटी हे जे केवळ संघटित क्षेत्रासाठी होते त्याच्याऐवजी निवृत्ती वेतन आहे, आरोग्याची जी काही योजना आहे, त्याच्यानंतर एज्युकेशनच्या योजना आहेत, अशा वेगवेगळ्या सामाजिक सुरक्षा योजना याच्या पुढे असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना देखील लागू होणार आहे. आता असंघटित क्षेत्रातला कामगार म्हणजे काय? आपण विचार करतो की कुठे बाबा एवढे काम करतात? तुम्ही म्हणता एवढे 50 कोटी आहे. आता तुम्ही इथून खाली उतरलात, खाली उतरल्यानंतर गेले बाजूला सगळे फेरीवाले आहेत. हे कायद्याच्या दृष्टीने कामगार आहेत. हे असंघटित क्षेत्रातले सेल्फ एम्प्लॉईड वर्कर्स आहेत. एक एक दुकानदार आहे, छोटा छोटा दुकानदार आहे, मोबाईलचा रिचार्ज करतो, गोळ्या बिस्किटं विकतो, दुधाची विक्री करतो, या ठिकाणी वर्तमानपत्राची विक्री करतो. छोटे छोटे दुकानदार आहे. ते कोणाचे मालक नाही, त्यांना कोणी मालक नाही, ते त्यांच्याकडे कोणी कामगार नाही. हे सगळे कायद्याच्या दृष्टीने कामगार आहेत. हे सगळे सेल्फ एम्प्लॉईड मध्ये येतात. रिक्षा चालक आहे, टॅक्सी चालक आहे, हे सगळे कामगार व्याख्येत येतात. आशा आहे, अंगणवाडी आहे, त्या ठिकाणच्या सगळ्या बालवाडी सेविका याच्यामध्ये येतात. दवाखाने आहेत, दवाखान्यामध्ये 1 2 3 4 5 छोटे छोटे दवाखाने असतात. त्यांना कायदेच नाही, मिनिमम वेजेस नाही, कारण बोनस लागू होत नाही. आता ESI या सगळ्या संस्थांना लागू होणार आहे. शिक्षक आहे, आपण कल्पना नाही करू शकत. शिक्षक जे फक्त जे मान्यता प्राप्त शाळा असतात ना गव्हर्नमेंटच्या, त्यांनाच फक्त गव्हर्नमेंटची एड असलेल्या, म्हणजे 100% एड ज्यांना आहे, मदत आहे, त्यांनाच फक्त शासकीय वेतन मिळतं. आणि अशा सरकार शासकीय शाळांची संख्या खूप कमी आहे. पण छोट्या छोट्या खाजगी सगळ्या शाळा आहेत. या खाजगी शाळांना प्रॉव्हिडंट फंड ESI काही नसतं. ग्रॅच्युटी देखील त्या ठिकाणी मिळत नाही. हे सगळे जण याच्या अंतर्गत येणार आहे. बालवाडी, आमचे मुलं लहान लहान आपण बालवाडीमध्ये घालतो, मॉन्टेसरीमध्ये घालतो, प्ले ग्रुपमध्ये घालतो, ते सगळे शिक्षक ह्याच्यात कव्हर होणार आहेत. म्हणजे आपण जर असं डोळे उघडे ठेवून पाहिलं तर हे कुठला वर्ग आहे बाबा? हा सगळा वर्ग, हा कामगार या क्षेत्रामध्ये असंघटित क्षेत्रातला येणार आहे. हा सगळ्या याच्यामध्ये कव्हर होणार आहे. आणि या सगळ्या लोकांना किमान वेतन आणि त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा लागू होणार. ESI जी आतापर्यंत हॉस्पिटलच्या मध्ये लोकांना ESI नव्हती, तुम्हाला कल्पना नाहीये. आपण मोठ्या मोठ्या रुग्णालयांमध्ये जातो, त्यांना रुग्णालयामध्ये फ्री काही त्यांच्या हॉस्पिटलमधली सेवा नसते आणि ESI देखील लागू नव्हती. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, त्यांना ESI लागू नव्हतं. यापुढे त्यांना देखील या सगळ्या गोष्टी लागू होणार आहेत आणि त्यामुळे मोठा वर्ग जो आहे हा या सामाजिक सुरक्षेच्या अंतर्गत येणार आहे. आपल्याला माहिती नवीन वर्ग, एक गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स असे शब्द ऐकले जातात. आता गिग वर्कर्स म्हणजे काय आपल्याला कळत नाही. काय प्रकार आहे बा गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर्स? प्लॅटफॉर्म वर्कर म्हणजे काय? ऑनलाईन सेवा देणारे वर्क्स. आम्ही आता ओला, उबेरची सेवा घेतो, हे सगळे ऑनलाईन सेवा आहे. त्या ऑनलाईन देणारे जो काही टॅक्सी आहे, ओला उबर ही टॅक्सी सर्व्हिस आहे. हा टॅक्सीचा मालक जो आहे तो काही त्या कंपनीचा नोकर नाहीये. याची गाडी स्वतःची, फक्त ती एजन्सी आहे, ती त्या ग्राहकाला गाडी मिळवून देते. या 2 गोष्टी करण्यासाठी ते त्यांच्याकडनं कमिशन घेतात. पण या कामगाराचा ह्याचा मालक कोणी नाही. त्यामुळे हे जे सगळे प्लॅटफॉर्म वर्कर्स आहेत, ऑनलाईन सेवा देणारे सगळे त्याच्यात येणार. गिग वर्कर्स, आता आपण माहिती आहे झोमॅटो आहे, स्विगी आहे, आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. आता काय कंटाळा आला मला स्वयंपाक करायचा, आपण लगेच फोन करतो, 10 मिनिटामध्ये तो माणूस जेवण घेऊन येतो. हे जेवण घेऊन येणारे जे आहेत हे सगळे स्विगी मध्ये, हे सगळ्या गिग वर्कर्स यांना म्हटलं जातं. म्हणजे प्लॅटफॉर्म वर्कर्स, गिग वर्कर्स, असंघटित क्षेत्रातला सर्व मायग्रेटेड वर्कर्स. आपल्याला माहिती आहे मायग्रेटेड वर्कर्स कधी पाहिलं आपण सगळ्यांनी? कोरोनाच्या काळात पाहिलं. हजारो लोक रस्त्याने चालले, त्याला आपण काय म्हणतो की स्थलांतरित कामगार, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेले. यांना कुठल्याही सामाजिक सुरक्षा नव्हत्या.
हे सगळे कामगार सामाजिक सुरक्षेच्या अंतर्गत आहेत. प्लांटेशन वर्कर, मोठे मोठे मळे असतात, त्या मळ्यांमध्ये काम करणारे कामगार असतात, शेतमजूर आहे, ऊसतोडणी कामगार आहे आपल्या क्षेत्रातला. ह्या कामगारांना मजुरी केली तर पैसे, नाही मजुरी केली तर काम नाही केलं तर पैसे नाही. घरेलू कामगार आहे, बांधकाम कामगार आहे. घरेलू कामगारांची आपण पहिली अवस्था, 5-5, 4-4, 5-5 घरी लोक काम करतात. जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत काम करतात, तोपर्यंत पगार. हातपाय बंद झाले, काम चाललं, त्यांना पगार बंद. त्याला कुठलीही सामाजिक सुरक्षा नाही, त्याला ग्रॅच्युटी नाही, फंड नाही, काही नाही, काही नाही, काही. आयुष्यभर आपणही काम करतो, तेही काम करतात. मग हे जे सगळे कामगार आहेत, या कामगारांना देखील सामाजिक सुरक्षा या नवीन कायद्याने मिळालेली आहे. आणि त्यामुळे देशातले जवळपास 25 ते 30 कोटी कामगार नव्याने सामाजिक सुरक्षेच्या अंतर्गत येणार आहे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा मिळण्याचा कायदेशीर हक्क या नवीन कायद्याने मिळालेला. जवळपास 15 ते 20 कोटी नवीन कामगार हे किमान वेतनाच्या अंतर्गत येणार आहे. मग एवढ्या मोठ्या कामगार वर्गाला सामावून घेणारे या कायदे आहेत, म्हणजे त्वरित लागू झाले पाहिजे, याची लवकर अंमलबजावणी झाली पाहिजे. ही गोष्ट या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे. तिसरा जो कायदा आहे तो इंडस्ट्रियल रिलेशन कोड, ज्याच्याबद्दल जास्त चर्चा आपल्या सगळ्यांमध्ये होते आणि असं दाखवलं जातं की त्याच्यामुळेच या सगळ्या कायदे वाईट आहे. एक कायदा आहे ज्याच्यामध्ये एक असं आहे तरतूद की आता एखादा 100 पेक्षा जास्त कामगार असलेला उद्योग असेल आणि तो जर बंद करायचा असेल तर सरकारची परवानगी आता घ्यायला लागते. मग असं म्हटलं जातं आता ती संख्या जी आहे 300वर नेली. आता 300वर नेल्यामुळे आता धडाधड सगळे लोक कारखाने बंद करणार आणि सगळ्यांना कामावरून काढून टाकणार. अशी परिस्थिती आहे का? असं होऊ शकतं का? आता सध्या हे कायदा 300 लोकांना लागू आहे. गुजरातमध्ये गेल्या 10 वर्षापासून लागू आहे. मध्य प्रदेशमध्ये 8 वर्षापासून आहे. राजस्थानमध्ये 10 वर्षापासून लागू आहे. मग काय तिथले कारखाने बंद झाले का? आपलाही त्या गोष्टीला विरोध आहे, पण अशी परिस्थिती नाही की लगेच त्याच्यावर लगेच सगळेच्या सगळे कायदे तुम्ही रद्द करा, अशी मागणी आपण नाही करू शकत. या गोष्टी बदलल्या पाहिजे. त्यासाठी 100ची मर्यादा तुम्ही 100च ठेवा, कमी करा आणखी, अशी आपली मागणी आहे. पण त्याच्यासाठी सगळे लगेचच्या लगेच सगळं रद्द करा ही मागणी करणं म्हणजे आम्ही आमच्या सगळ्या कामगारांना संकटाच्या खाईत लोटण्यासारखं आहे. संपाचा अधिकार काढून घेतला, हे खरं नाहीये. आज पण संपाचा अधिकार आहे. तुम्हाला नोटीस द्यावी लागते, 21 दिवसाची नोटीस द्यावी लागते, 14 दिवसानंतर संप करू शकता. आता पण तुम्हाला संपाचा अधिकार आहे. आम्ही MRTU मध्ये गेलो, संप करायचा असेल तर आम्हाला त्या ठिकाणी सर्व सभासदांची जनरल मिटिंग घ्यावी लागते, इलेक्शन घ्यावं लागतं, काय वोटिंग घ्यावं लागतं. मेजॉरिटी लोकांनी जर संपाला पाठिंबा दिला तरच आम्ही संप करू शकतो. आजही कायदा आहे. मग असं नसताना देखील लोक संप करतात, नाही करता. आता करू शकणार नाही, करू शकणार आहे. पण चित्र असं निर्माण केलं जातं की आता संपाचा अधिकार काढून घेतला, कारखाने धडाधड बंद होणार आहेत, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट मध्ये सगळे टाकणार. फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट नवीन प्रकार आता या ठिकाणी मान्यता दिली आहे. आपल्याला माहिती आहे अनेक लोक फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट मध्ये काम करतात. बँकिंग मधल्या लोकांना माहिती आहे, रिटायर्ड झाल्यानंतर जे लोक घेतात ना सगळे रिटायरमेंट नंतर, ते सगळे फिक्स टर्म मध्ये असतात. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, पण केवळ रिटायरमेंट वालेच असतात असं नाही. अन्यही अनेक लोक 1, 2, 3 वर्षासाठी काम करतात. अनेक आपल्याला माहिती आहे, अनेक जे IT सेक्टर मध्ये लोकांना 2-3 वर्ष बांधून घ्यावी लागतात. जर ती बांधून घेतली नाही तर ते 2 वर्षाच्या आत देखील दुसरीकडे जायला तयार असतात आणि त्यामुळे ते किमान 2 वर्ष आमच्याबरोबर राहावे म्हणून देखील त्यांना बांधून घेतलं जातं. असा पण एक मोठा वर्ग आहे. मग असा जो सर्व प्रकारचा वर्ग समाजामध्ये असेल तर सगळ्या गोष्टींची दखल घेऊन तुम्हाला कायदे केले पाहिजे. केवळ काही लोकांच्यासाठी असणारे कायदे या सगळ्या लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाही. त्यामुळे फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटचा या ठिकाणी आलेला आहे. पण फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट करत असताना कायम कामगार सगळे फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट मध्ये जाणार नाही याची देखील काळजी घेतली आहे. कुठल्याही उद्योगामध्ये एखाद्या कामगाराला जास्तीत जास्त 3 वर्ष तुम्ही फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट मध्ये ठेवू शकता आणि फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट मध्ये असेल तर त्या कामगाराला कायम कामगारापेक्षा कमी वेतन तुम्हाला देता येणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त किंवा तेवढं वेतन तुम्हाला द्यावं लागणार आहे. म्हणजे मला फिक्स टर्म मध्ये याच्यासाठी घ्यायचं आहे की मला कायम कामगारापेक्षा कमी पगारात काम करून घ्यायचंय, असं होऊ शकणार नाहीये. आणि तिसरी गोष्ट, मी 1 वर्ष 2 वर्ष केले की मला ग्रॅच्युटी द्यावी लागत नाही. कारण काय? 5 वर्ष झालं तर ग्रॅच्युटी द्यावी लागते. पण फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट मध्ये असेल तर 1 वर्ष जरी काम केलं तरी त्याला ग्रॅच्युटी ही द्यावी लागणार आहे. त्यामुळे अनेक चांगल्याही गोष्टी त्याच्यामध्ये आहे. 100चं 300 केलं याचा निश्चित आपलाही त्याला विरोध आहे. आपण त्याला पाठिंबा दिलेला नाही. पण त्यासाठी आपलं म्हणणं असं आहे की 40 वर्ष आपण भांडतो आहोत,
जवळपास 30-40 कोटी कामगार नव्याने या सगळ्या विषयामध्ये येणार आहेत. त्यांना वेतनाची हमी, सामाजिक सुरक्षेची हमी, वेळेवर वेतनाची हमी, बोनसची हमी, अशा अनेक गोष्टी जेव्हा मिळत आहेत, तेव्हा त्या मिळाल्या पाहिजे, यासाठी संघर्ष केला पाहिजे. आणि ज्या गोष्टींना आपला विरोध आहे त्याच्यासाठी आपण भांडत राहू. आम्ही सरकारला तेव्हाच सांगितलं, जेव्हा 21 नोव्हेंबरला जेव्हा ही लागू करण्याची घोषणा सरकारने केली, त्याच दिवशी आम्ही सांगितलेलं आहे की या गोष्टींना आमचा विरोध आहे, याच्याबद्दल आमचे रिझर्वेशन्स आहेत, सरकारने याच्यामध्ये नक्की दुरुस्ती केली पाहिजे. ती केली नाही तर आमचा संघर्ष हा चालू राहणार आहे. की आम्ही ब्लँकेट सगळ्या गोष्टीला ओपन वेलकम केलेलं अशातली गोष्ट नाहीये. त्यामुळे हा सगळी गोष्ट लोकांना सांगितली पाहिजे. आता आणखी चांगल्या गोष्टी नाही काय आर कोडमध्ये? नक्की गोष्टी आहे. आता या ठिकाणी आमच्या मोडक साहेबांनी सांगितलं, कॉन्ट्रॅक्ट लेबरचा विषय, केस चालली 56-56. पण आता 56-56 केस सुरू कशी झाली? पहिल्यांदा मागणी करावी लागते, कन्सिलेशन मध्ये जायला लागतं, 2-3 वर्ष कन्सिलेशन चालतं, ते फेल्युअर झालं की गव्हर्नमेंटकडे जातं, गव्हर्नमेंटकडनं ते कोर्टात यायला वर्ष जातं. आता हा जो निकाल यांना डिसेंबरमध्ये मिळालेला आहे, प्रत्यक्षात त्याची घोषणा कधी झाली आहे? सप्टेंबरमध्ये. सरकारने त्या कोर्टाने सप्टेंबरला सांगितलं मी अवॉर्ड दिलेला आहे, पण सप्टेंबरमध्ये दिलेला अवॉर्ड यांच्या हातात यायला 4 महिने लागले. कशासाठी लागले? प्रोसेस आहे आत्ताची. एखादा डिस्प्यूट आहे, तो सरकारने तुमच्याकडे पाठवला तर तुम्ही काय निर्णय झाला तो सरकारलाच कळवला पाहिजे. मग तो सरकार कळवेल, सरकार त्याच्या वेळेने गतीने नंतर तुम्हाला आणून तो देणार आहे. याच्यापुढे हे चालणार नाही. तुम्ही एखादा डिस्प्यूट कोर्टामध्ये न्यायचा असेल, एखादं कन्सिलेशन तुमचं फेल्युअर झालं, ते त्या ठिकाणी लगेच तुम्ही कोर्टात जाऊ शकतात. निर्णय झाला, कोर्ट तुम्हाला कळवणार, सरकारला कळवण्याची देखील गरज राहिलेली नाही. अनेक गोष्टी कर्टेल करण्यात आलेल्या आहेत. जो फालतू वेळ जात होता तो यापुढे जाणार नाही. फालतू जाणारा वेळ जो आहे तो यापुढे जाणार नाही. अनेक गोष्टी आता नवीन कोड कायदे, आता नवीन कोर्ट आलेला आहे, त्याला पण लोक विरोध करतात. आता नवीन कोर्ट आलेलं आहे, जुने लेबर कोर्ट, इंडस्ट्रियल कोर्ट रद्द केलेत. आम्ही असं म्हटलं, मी आता गेली 25 वर्ष कोर्टामध्ये काम करतो. एखाद्या कामगाराला कामावरून कमी केलं तर त्याचा रिझल्ट लागायला कमीत कमी 7-8 वर्ष लागतात. तो लागल्यानंतर त्याच्यात अपीलला गेलं की त्याच्यामध्ये 5-6 वर्ष जातात. हायकोर्टामध्ये गेलं की त्याच्यात 10 वर्ष जातात. हा सगळा डिस्प्यूट संपायला 25 वर्ष लागतात. त्या 25 वर्षात तो कामगार थकून जातो, काही जण सोडून जातात, काही जण वर जातात. पण म्हणजे एवढे वर्ष डिस्प्यूट चालू राहिला तर ना कामगारांचं भलं होत, ना इंडस्ट्रीचं भलं होत. इंडस्ट्रीवर प्रेशर असतं, त्याला याचा काय निकाल लागेल, मला किती पैसे द्यायला लागेल, ह्याच्यावर असतं माझं काय होईल काय नाही. काही लोक त्या केसच्या आधारावर आयुष्य घालवतात आणि जेव्हा विरोधात निर्णय येतो तो माणूस थकून जातो. कुठेतरी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या कर्टेल केल्या पाहिजे, कमी वेळामध्ये डिस्प्यूट झाले पाहिजे, अशी आवश्यकता आहे का नाही? केवळ कामगारांचे विवाद जर 20-25 वर्ष चालत राहिले एखाद्या देशामध्ये, एखाद्या व्यवस्थेमध्ये, तर कसं चालेल? काळमानानुसार त्याच्यात बदल करण्याची आवश्यकता या सगळ्या ठिकाणी होती. मग आता समजा नवीन त्या ठिकाणी कोड केले, कोडमध्ये नवीन आणलेलं आहे की ह्याच्यापुढे इंडस्ट्रियल कोड, लेबर कोड वेगळा असणार नाही, फक्त इंडस्ट्रियल ट्रायब्युनल असणार. त्यामध्ये एक न्यायाधीश असेल आणि एक जो क्लास 1 ग्रेडचा अधिकारी असेल, ते 2 जण असतील. जसं ग्राहक न्यायालयामध्ये असतं तशा पद्धतीचं फोरम त्या ठिकाणी असेल आणि त्या ठिकाणी निर्णय करतील. नवीन प्रोसेस विचार करायला काय अडचण आहे? पण आम्ही ते काही न करण्याच्या आधी आत्ता असलेली व्यवस्था खूप चांगली आहे आणि ती कामगारांचं इतकं भलं करते की त्या कामगारांना आता भलं होऊन होऊन बिचारे थकून गेले. अशी काही परिस्थिती आहे का? जर अशी परिस्थिती नाहीये, 75 वर्ष आम्ही ते सगळं अवलंबून ते वापरून पाहिलेलं आहे आणि 75 वर्षात तर आमच्या लक्षात आलं की हे झालं काही बरोबर नाहीये, काहीतरी चुकलं, याच्यात काहीतरी दुरुस्त करायला पाहिजे. मग असं केल्यानंतर जर काही नवीन गोष्टी जर आपण करत असू तर ते प्रयोग करायला पाहिजे. त्याला लगेच सुरुवातीपासून विरोध करणं, हे सगळं रद्द करा, हे सगळं देशाच्या विरोधात आहे, कामगारांच्या विरोधात आहे, असं बोलण्यामध्ये काहीही अर्थ नाही. आणि त्यामुळे या नवीन गोष्टीचा विचार केला पाहिजे. कुठल्याही नवीन गोष्टी सुरू करताना विरोध होतो, तो जरी असला तरी पण विरोध, नवीन कुठलीही गोष्ट थांबत नाही. आणि त्यामुळे ह्या नवीन कोर्टाच्या रचनेमध्ये देखील अशी अपेक्षा आहे की हा डिस्प्यूट चालणारा जो वेळ आहे हा कुठेतरी कर्टेल होईल, कमी होईल. कामगारांचे विवाद आहे लवकर सुटले जातील. कशासाठी पाहिजे एवढ्या प्रोसेस? ॲडज्युडिकेशनची ही लांग लचक इंग्रजांच्या काळात ठरलेली प्रोसेस तीच करायला पाहिजे का? आपल्याला माहिती आहे गावामध्ये 5 चावडीवर लोक बसतात, चावडीवर त्या ठिकाणी निर्णय धडाधड होतात, लोक पण मान्य करतात. मग चावडीसारखे निर्णय होतात, लोक अदालतमध्ये लोक मान्य करतात. मग ॲडज्युडिकेशन इयर्स टुगेदर का चालावं? हे कमी झालं पाहिजे. आणि त्यामुळे या इयर्स टुगेदर वर्षानुवर्ष चालणाऱ्या या
वादामुळे लोकांचा कायद्यावरचा विश्वास उडत चालला आणि म्हणून ह्या रचनेमध्ये बदल करण्याची गरज होती आणि म्हणून नवीन रचना काहीतरी आणलेली आहे. पण बघितलं पाहिजे, बघूया आपण. आणि त्यामुळे या कायद्याचं देखील भारतीय मजदूर संघाने स्वागत केलेलं आहे. आणि आम्ही असं म्हटलं की ज्या गोष्टींचे आमचे रिझर्वेशन्स आहे त्याच्यावर आम्ही नक्की भांडणार आहोत, आम्ही सोडणार नाही. अनेक गोष्टी अशा आहे की कायद्यामधून सूट देण्याचे अधिकार आहे, काही ब्लँकेट अधिकार सरकारने आपल्याकडे ठेवलेले असेल तर तेही आम्हाला मान्य नाही, त्यासाठी देखील आपण भांडणार आहोत. आणि अशा पद्धतीने मग ऑक्युपेशनल हेप्टी सेलचा विषय आहे, त्याच्यामध्ये देखील अनेक चांगल्या गोष्टी आहेत. कॉन्ट्रॅक्ट लेबरचा विषय आहे, कॉन्ट्रॅक्ट सगळ्यात संवेदनशील विषय कॉन्ट्रॅक्ट लेबरचा. आज आपल्याला माहिती आहे जिकडे तिकडे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स आहे, जबाबदारी कोणाचीच नसते, काम मात्र सगळ्यांकडनं सगळेजण त्याच्याकडून करून घेत असतात. त्याला वेतन द्यायची जबाबदारी कोणाची नाही, त्याला बोनस द्यायची जबाबदारी कोणाची नाही. कोरोनाच्या काळामध्ये सगळे लोक बिचारे रात्रंदिवस काम करत होते, सरकारने त्यांना 50-50% ₹50 लाखाची इन्शुरन्स देखील दिला होता. पण त्याच कामगारांबरोबर काम करणारा कॉन्ट्रॅक्टचा सिक्युरिटी गार्ड असेल, कॉन्ट्रॅक्टची नर्स असेल, त्यांना काहीच संरक्षण नव्हतं. मग काम त्यांनी नाही केलं का? मग ही जी काही परिस्थिती आहे ह्याच्यावर काहीतरी अंकुश असला पाहिजे. आत्ताच्या परिस्थितीत त्याच्यात काहीही बदल होणं शक्य नाही आणि कॉन्ट्रॅक्टची पद्धत दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. मग ह्याच्यामध्ये काहीतरी बदल या नवीन सिस्टीम मध्ये येईल असा प्रयत्न आहे. काय आहे तर कॉन्ट्रॅक्टमध्ये 2 प्रकार केलेले आहेत. एक कोर फंक्शन, म्हणजे एखाद्या उद्योगाचं कोर फंक्शनिंग काय, मुख्य काम काय. म्हणजे बँकिंगचं उदाहरण आपण घेतलं, बँकेचं मुख्य काम काय, बँकेचं पैसे देणं घेणं हे मुख्य काम झालं, कर्ज देणं घेणं हे मुख्य काम झालं, तुम्ही काउंटरवर आलात, काउंटरवर लोकांना सर्व्हिस देणं, कॅश मोजणं, हे सगळे मुख्य काम आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स नेमता येणार नाही. या ठिकाणी लोन मधलं रिकव्हरी आहे, नाही तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स नेमता येणार. ब्रँच मॅनेजर मुख्य काम आहे. असे काही कोर फंक्शन्स जे आहेत. मग काय नॉन कोर फंक्शन काय आहे की एखादं स्वीपिंगचं काम आहे, आउटसोर्सिंग मध्ये काय देऊ शकता तुम्ही, क्लिनिंग आहे, स्वीपिंग आहे, गार्डनिंग आहे, कॅन्टीन आहे, सुरक्षा रक्षक आहे, लोडिंग अनलोडिंग, एखादं मटेरियल आलंय ते एखादं उतरायचं आणि चढवायचं आहे, तात्पुरतं काम आहे. असे कामं तुम्ही कॉन्ट्रॅक्टच्या कामगारांकडून करून घेऊ शकता. आता हे पण करून घेतले जातात आणि कायम कामगारांची कामं देखील आता सध्या सर्रास करून घेतली जातात. 80 ते 90% कॉन्ट्रॅक्ट वर्कर, 10% देखील परमनंट वर्कर नाही. पण यापुढे ते चित्र कदाचित बदलेल या कोर नॉन कोर फंक्शनमुळे. आपण पाहिलं पाहिजे. आता सध्या ही पद्धत तेलंगणामध्ये, आंध्रमध्ये चंद्रबाबू नायडूंनी लागू केलेली आहे. पाहिलं पाहिजे तिथं काय झालेलं आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केलेला आहे. भारतीय मजदूर संघ आपण गीत म्हटलं सुरुवातीला, मानवता के लिए उषा के किरण जगाने वाले हम, शोषित पीडित वंचित जन का भाग्य बनाने वाले हम. आमचं गीत आहे, आम्ही कधीपासून काल म्हणत नाहीये, 1955 पासून आपण म्हणतो की या देशातला शोषित पीडित वंचित कामगार आहे, या कामगाराला सन्मान मिळवून दिला पाहिजे, त्याला किमान वेतन, त्याचं जीवन मिळालं पाहिजे, त्याला जीवन स्तर उंचावला पाहिजे. यासाठी जर आम्ही काम करत असू आणि हे सगळे 10% कायदे आहेत, हे 5 आणि 10% लोकांसाठी, आयुष्यभर आम्ही तेवढ्यासाठीच भांडलो, या लोकांना न्याय कधी मिळणार. मग आम्ही असं म्हटलं की या सगळ्या लोकांना कायद्याच्या कक्षेत आणा, त्यांना किमान वेतनाची हमी द्या, त्यांना बोनसची हमी द्या, सामाजिक सुरक्षा द्या. आणि असं जे स्वप्न घेऊन आम्ही काम करतो, जे प्रश्न घेऊन आम्ही काम करतो, जे गीत आम्ही म्हणतो, त्या गीताच्या दिशेने जाणारी ही सगळी वाटचाल असल्यामुळे या कायद्याचं आपण स्वागत करतो. आम्ही काय म्हणतो, राष्ट्रहित, उद्योगहित, कामगार हित, ही आमची घोषणा आहे. राष्ट्रहित. आता मला सांगा, आम्ही म्हणतो आमचा देश 3री नंबरची अर्थव्यवस्था होणार, 4थ्या नंबरची झालोय, आम्ही 3रीकडे चाललोय. मग या 3ऱ्या नंबरच्या अर्थव्यवस्थेत कामगारांचा स्तर काय असणार आहे, तो उंचवायला नको, त्याला किमान वेतन, सामाजिक सुरक्षा मिळायला नको, त्याला त्या मिळाल्या नाही, सगळेजण कॉन्ट्रॅक्टमध्येच आणि बाकीचे लोक, कसं चालेल. समाजातला, देशातल्या प्रत्येक नागरिकाचा स्तर उंचवला पाहिजे, तर त्या देशाचा स्तर उंचवल्यासारखं होणार आहे. नवीन कामगार कायद्याच्या माध्यमातून या काही गोष्टी नक्कीच पुढे जातील अशा प्रकारचा आपल्याला विश्वास आहे. आपण म्हणतो की आम्हाला देशाला पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचं आहे. पुनर्वैभव म्हणजे काय, व देशातल्या प्रत्येक नागरिकाला सन्मान, प्रत्येक कामगाराला, आमच्या वाट्याला आलेला आहे कामगार वर्ग, या प्रत्येक कामगाराला सन्मान मिळवून देणं, त्याला त्याचा अधिकार मिळवून देणं आणि हा देश पुढे नेणं. मग या सगळ्या गोष्टीतून जर या गोष्टी साध्य होणार असेल तर त्याचं स्वागत आम्ही नाही केलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी सामान्य कामगाराला समजून सांगणं, त्याच्यापर्यंत पोहोचवणं, केवळ एवढं नाही, कायदा लागू झाल्याची घोषणा उपयोगी नाही, ती प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्याला आगामी काळात खूप काम करावं लागणार आहे.
त्याची देखील तयारी आपल्याला या सगळ्या माध्यमातून करावी लागणार आहे. आणि म्हणून हा जनजागरण अभियान भारतीय मजदूर संघाने घेतलेला आहे. 15 ते 31 डिसेंबर या सगळ्या काळामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांपर्यंत, कामगारांपर्यंत हे नवीन कायदे, त्याचे चांगले वाईट परिणाम, लोकांमध्ये होणाऱ्या चर्चा याच्याकडे दुर्लक्ष करून या सगळ्या पॉझिटिव्हली पाहणं आणि हे लागू करून घेऊन कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम करण्यासाठी भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते तयार झाले पाहिजे. केवळ भारतीय मजदूर संघाचे नाही तर अन्य संघटनाचे देखील आहे की या सगळ्या संघटना या प्रोसेसमध्ये नसतात. अंतर्गत संघटना असतात, छोट्या छोट्या संघटना असतात. या सगळ्यांना या गोष्टीची माहिती नसते. त्यांना देखील या गोष्टीची माहिती करून देणं, खरी माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवणं आणि या सगळ्या प्रवाहामध्ये भारतीय मजदूर संघ आपण म्हणतो आहोत, केंद्रीय 11 कामगार संघटना देखील या सगळ्याच्या बरोबर आहेत. हे करत असताना देशातल्या प्रत्येक कामगाराला याची चांगली माहिती करून देणं आणि ह्या गोष्टी अंमलबजावणी करून घेण्यासाठी सरकारवर एक चांगला दबाव गट निर्माण करण्याची आगामी काळातली गरज लक्षात घेऊन आपण या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. मला असं वाटतं की या नवीन कायद्याच्या संबंधात जी माहिती आपल्या सगळ्यांना असली पाहिजे ती थोडक्यात देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला. 11 मार्चला या सगळ्या गोष्टीसाठी एक प्रचंड मोर्चा देखील आपण आयोजित केला. यांनी सांगितलं की बोनसची मर्यादा काढून टाकली पाहिजे. 21,000 आहे. कशाला पाहिजे 21,000? प्रत्येकाला 8.33 किमान बोनस प्रत्येकाला मिळाला पाहिजे. 21,000 माणूस बोनस दिवाळी साजरी करतो त्याच्यापेक्षा करत नाही असं काही आहे का? प्रत्येकाला आहे. त्यामुळे सगळ्यांना बोनस मॅक्झिमम मर्यादा तुम्ही 21,000ची पगाराची काढून टाका. ESIचा विषय आहे, EPFचं पेन्शनचा विषय आहे. ₹1,000 पेन्शन येते, 5,000 करा. या सगळ्या मागण्या आपल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या राज्य सरकारकडे पेंडिंग असणाऱ्या मागण्या आहेत आणि या नवीन कोडची निश्चित घोषणा करून चालणार नाही. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी चांगल्या प्रकारची रचना, कायदे इफेक्टिव्हली राबवले पाहिजे. यासाठी सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी 11 मार्चला चलो मुंबई असा नारा देखील आपण दिलेला आहे. सोलापूर जिल्हा हा आपला एक चांगला जिल्हा आहे. सर्व कामगार जागरूक आहेत. मोठी संख्या या सर्व विषयामध्ये नेहमी आपली असते. या विषयात देखील मागं राहणार नाही. आता जे कार्यकर्ते आलेले ते असतील, पण आणखी या विषयाची आपण चर्चा घडवून आणली पाहिजे. छोट्या छोट्या बैठकांमधून आपल्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे. या दृष्टीने आपण सगळ्यांनी काम करूया एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. भारत माता की जय. धन्यवाद साहेब. यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ सोलापूर जिल्ह्याचे सचिव माननीय श्री प्रशांत राठोड यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. आत्ताच झालेल्या नवीन कामगार कायद्याच्या बाबत ढुमणे साहेबांनी जे दिलं हे सगळ्यांना तर समजलं, हे गृहीत झालेलं आहे. तरी मी आभार प्रदर्शन करतो. भारतीय मजदूर संघ सोलापूर जिल्हा आयोजित नवीन कामगार कायदा मेळाव्यामध्ये मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय श्री अनिल ढुमणे साहेब त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच प्रदेशाचे कोषाध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब कांबळे साहेब, तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री अर्जुन चव्हाण साहेब व आपण सर्वजण वेळेत वेळ काढून या मेळाव्यामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार. तसेच मोडक साहेब यांचे देखील आभार. तसेच या मेळाव्यासाठी जे सभागृह उपलब्ध करून दिले असे माननीय अध्यक्ष शिवस्मारक सभागृह यांचे देखील मनपूर्वक आभार. तसेच नजर चुकीने ज्यांचे आभार मानायचे राहिले आहेत त्यांचे देखील मनपूर्वक आभार. आणि राष्ट्रगीताने सांगितले होईल ह्याच्याने. सर्वांनी सामूहिकपणे राष्ट्रगीत म्हणायचंय. जनगण अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. हिंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जलसित रंग. तव शुभ नामे जागे तव
शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाता। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय। मातरम मातरम।